आणि यानंतर आपण थेट जाणार आहोत कोल्हापूरला। गोकुळच्या सर्वसाधारण सभेमध्ये सध्या राडा सुरू आहे। शौमिका महाडिक बोलतात। एमडी साहेब 1 मिनिट, संचालक अजून बोलायला लागले, तुम्ही थोडं 2 मिनिटं शांततेत घ्या। प्रश्नाची उत्तर पहिला एमडी साहेब 1 मिनिट। एमडी साहेब माईक बंद केला, माईक बंद केला, एमडी साहेब बंद केला माईक। तुम्ही बोलणार आहे, बंद केला, थोड्या वेळाने चालू करा। मान्यवर एमडी साहेबांना विनंती आहे, मान्यवर एमडी साहेबांना विनंती आहे, जरा थांबवा। मामा बंद केला माईक, माईक बंद आहे। हे बघा, या पद्धतीनं जर संघाचा कारभार राहिला की कुठलीही गोष्ट रेटूनच न्यायची असेल तर हे खूप दुर्दैवी आहे। आजही पोटनियम दुरुस्त करणे हा जो 9 नंबरचा विषय आहे त्याला माझी संमती नाही, विरोध आहे। 2125 संचालक का करायचे, पुन्हा एकदा त्यांनी तेच सांगितलेलं आहे की सर्वांना सामावून घेता येईल। मी कालही सांगितलं की मला हा मुद्दा पटलेला नाही, मला त्यांनी सविस्तर उत्तर देणं अपेक्षित आहे, म्हणून मला प्रश्न विचारायचा आहे। पण त्यांनी पुन्हा एकदा माईक बंद केलेला दिसतोय। आमच्याकडनं सगळी सहकार्याची भूमिका झाली, आम्ही शांत राहिलो, पण जेव्हा विषय मंजुरीचा प्रश्न येतो तेव्हा त्यांचे लोक दंगा करताना दिसत आहेत। त्यांना वारंवार विनंती करून सुद्धा ते लोक ऐकत नाहीयेत आणि यांना फक्त राजकीय सोय करण्यासाठी 2125 संचालक करायचे आहेत असा माझा त्यांच्यावरती पूर्णपणे आरोप आहे। त्याच्यामुळे त्यांनी जोपर्यंत सगळ्या सभासदांच्या समोर एक्सप्लेनेशन देत नाहीत की 2125 संचालक का करायचे आहेत, तोपर्यंत या गोष्टीचं समाधान होणार नाही आणि माझा विरोध कायम राहणार आहे। प्रश्नापेक्षा मी आधी म्हटलं होतं माझा आक्षेप मला नोंदवायचा आहे। आक्षेप नोंदवायचा होता अहवाल वाचनाच्या प्रश्नांवरती, अहवाल वाचनाच्या विषयावरती। एमडीनी थांबणं अपेक्षित होतं। माझा काय म्हणतात त्याला, मला जो निषेध म्हणा, विरोध म्हणा, पण आता मिळत नाहीयेत ना असं दिसतंय। म्हणजे हे कुठेतरी रेटून नेण्याचं काम यांचं चालू परत झालेलं आहे असं दिसतंय आणि ही पद्धत नाहीये असं मला वाटतंय। जर एखाद्या साईडला तुम्ही सांगताय आम्ही सगळं व्यवस्थित करू आणि दुसऱ्या साईडला लोक घेऊन येताय दंगा करायला, हे योग्य नाहीये। माईक आता तुमच्या समोरच बघितलं, बंद केला। अहवालाच्या विषयाचं वाचन त्यांनी 1 मिनिटात संपवलं। त्याच्यावरती कोणाचा विरोध आहे का त्यांनी विचारायला पाहिजे होता। कालपासून मी सांगतेय माझा या विषयावरती निषेध आहे किंवा विरोध आहे, पुनर्विचारासाठी हा विषय ठेवण्यात यावा। पण त्यांनी तो विषय तिथे नोंदवायला हवा आहे, बोलायची संधी द्यायला पाहिजे होती। त्यांनी ज्या पद्धतीनं आमच्याकडनं सहकार्याची अपेक्षा केली त्या पद्धतीनं आम्ही सहकार्य केलेलं आहे। आमच्यातलं कोणीही येताना घोषणाबाजी केली नाही, कोणीही धक्काबुक्की केलेली नाहीये, कोणीही दंगा केलेला नाहीये। पूर्ण सभेमध्ये चेअरमनचं भाषण होईपर्यंत आम्ही शांततेत होतो। आता जेव्हा विषयाचं वाचन चाललेलं आहे तेव्हा आम्हाला आमचे आक्षेप असतील, प्रतिप्रश्न असतील, ते विचारायची संधी त्यांनी द्यायला हवी होती। त्याला उत्तरं म्हणत नाही, त्याला पळपुटेपणा म्हणतात माझ्या शब्दामध्ये, की तुम्ही जे काल बोलत होता तेच आज रिपीट केलेलं आहे। जर तुम्हाला खरंच उत्तरं द्यायची होती तर मला प्रश्न विचारून द्यायचा होता, त्याला काही जोडून माझे प्रतिप्रश्न होते ते मी विचारले असते ना त्यांना। जर लेखी उत्तरं अजून पोचलेली नाही आहेत, पण जर ते म्हणतात मी हट्टी आहे तर माझा हट्ट पूर्ण झाल्याशिवाय मी तो विषयही सोडणार नाहीये। लाडक्या बहिणीला माईक द्यायला सांगा, प्रश्न विचारू देत म्हणा। हे बघा, 2125 संचालक करण्याचा लेखी त्यांचं जे काही उत्तर येईल ते येईल। माझी अपेक्षा आहे की जेव्हा मी भर सभागृहामध्ये त्यांना हा प्रश्न विचारते त्यांनी सभागृहामध्ये सगळ्या सभासदांच्या समोर याचं उत्तर द्यावं। आपला केंद्र तपासणी टीम केमिकल व लष्करी उपलब्ध आहे।
विचारलेलं आहे. पण त्यांचं अजून प्रॅक्टिस चालू आहे. सभासदांना तर शौमिका महाडिक यांच्याकडून सभेतल्या ठरावांना विरोध सध्या केला जातो आहे. मात्र आपली भूमिका ऐकून घेतली जात नाही. आपल्याला प्रश्न विचारायची संधी द्यायला हवी होती अशी भूमिका शौमिका महाडिक यांनी घेतलेली आहे. यंदा या सभेमध्ये करण्यात आलेल्या खुर्च्यांची रचना हा देखील गेल्या 2 दिवसांपासून चर्चेचा विषय परिसरामध्ये ठरलेला होता आणि दरवेळी आपल्याला प्रश्न विचारण्यापासून रोखण्यात येतं असा आरोप सातत्याने गेल्या काही वर्षांपासून शौमिका महाडिक यांच्याकडून केला जातो आहे. यंदा आपण सर्व प्रश्न विचारू आणि आपले सर्व आक्षेप नोंदवू अशा तयारीने ते आलेले आहेत. मात्र आत्ता ज्या प्रकारची भूमिका त्यांची दिसते, आपला माईक बंद केला अशी देखील त्यांनी तक्रार केलेली आहे. त्यामुळे अहवालातील जे काही ठराव आहेत आणि अहवालातील इतर काही मुद्दे आहेत त्याला आपले आक्षेप आहेत असं शौमिका महाडिक यांचं म्हणणं आहे. हे आक्षेप आपल्याला नोंदवायचे आहेत आणि एमडींपर्यंत हे आक्षेप आपल्याला पोचवायचे आहेत, मात्र ते पोचवू दिले जात नाहीत असं त्यांची तक्रार आहे. आणि यानंतर दिवसभरातल्या इतर सर्व महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेऊया सुपरफास्ट. नेपाळमधील आंदोलक